नमस्कार. मानवी जीवन ईश्वरमय व्हावे या आजच्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. प्रश्न आणि उत्तरे हे जे काही भाग चालू केलेले आहेत त्याच्यावर आपला प्रतिसाद खूप छान येतो आहे. बऱ्याच जणांचे मेसेज येत आहेत की हे जे संभाषण अशा टाईपमध्ये विषय समजून घेणं तुम्हा सगळ्यांना खूप आवडतं आहे आणि प्रश्नही येत आहेत. तर तसे आणखीन आता काही प्रश्न आले आहेत ते आज आपण आजच्या भागामध्ये घेऊया. तर मी आता गुरुबंधूंना विनंती करतो की त्यांनी आजचे प्रश्न विचारायला हरकत नाही. नमस्कार. आज पाचवा भाग आपला. या पाचव्यातला हा पहिला प्रश्न असा आहे, परमार्थाची जीवनात गरज का आहे? बरं, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच जणांच्या मनामध्ये असतो की गरजच काय परमार्थाची. आपण याच्याबद्दलचं थोडं विश्लेषण याच्या अगोदरच्या भागात घेतलेलं आहे, परंतु सद्गुरूंनी सांगितलेला विषय सांगायचा प्रयत्न करतो की परमार्थाची जीवनामध्ये अतिशय गरज असते असं सद्गुरू सांगतात. ह्याच्या मागचं कारण एक महत्त्वाचं असं आहे की आपण जीवन जगतोय, इच्छा अपेक्षा निर्माण होत असतात, त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न असतो. आपण जीवन जगतोय एवढं कळतं आहे, का जन्माला आलो आहे माहिती नाही आहे, जीवन जगणं म्हणजे काय माहिती नाही, एक दिवशी देहत्याग करावा लागणार आहे हेही माहिती आहे. त्याच्या मागची कारण मीमांसा आपल्याला माहीतच नसते. का आहे हे सगळं? मग ह्याच्या मागचा परम अर्थ काय आहे? मग तो परम अर्थ समजून घ्यायचा असेल तर परमार्थाची गरज ही असतेच. म्हणजे परम अर्थच परमार्थात आहे. म्हणजे परमार्थाचं जे काही विश्लेषण आहे तो परम अर्थ म्हणजे ह्या विश्वाच्या उत्पत्तीच्या मागचं रहस्य काय, ह्या विश्वाचा विधाता कोण आहे, तो जो काही जो आपल्याला अर्थ माहीत नाही तो परम अर्थ समजून घ्यायचा, त्याच्याकरता परमार्थ. मग आता परमार्थाची गरज वंदनीय दादाने इतकी सुंदररित्या समजावून सांगितलेली आहे की परमार्थाची का गरज असते तर प्रापंचिक जीवनात जे काही आपण सुख अनुभवत असतो ते सुख अनुभवण्याचं माध्यमच परमार्थात असतं असं सांगितलं त्याने. म्हणजे त्यांनी काय उदाहरण दिलं आहे की नाण्याला दोन बाजू असतात. समजा एकाच बाजूला जर का नाणं एकाच बाजूला प्रिंटेड आहे, दुसऱ्या बाजूने कोरा असेल तर ते व्हॅलिड नाही आहे. तसं जीवनामध्ये प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्ही बाजू असाव्या लागतात तर जीवन सुरळीत चालतं किंवा जीवनातला जो काही आनंद आहे तो अनुभवता येतो असं सांगितलं आहे. आपल्याला सुखच पाहिजे. मग ते जे काही आपण सुख म्हणून हुडकत असतो ते टिकत नाही आणि त्याचा आपण अनुभव नीट घेऊ शकत नाही. का घेऊ शकत नाही तर त्याच्या मागचं कारण त्यांनी सांगितलं आहे की परमार्थाची जोड नाही आहे जीवनाला. तर मग आता लगेच प्रश्न येईल की मग प्रापंचिक जीवनातलं सुख अनुभवण्याकरता परमार्थाची का गरज आहे? तर परमार्थामध्ये आपल्याला काय शिकवलं जातं? आपल्याला मनःशांती शिकवली जाते, विचार स्थिर करायला शिकवले जातात, देह शुद्धीकरण शिकवलं जातं. जसं आता मी सांगत असतो की ओंकार साधना जेणेकरून आंतरिक अवस्था आपली विकसित व्हावी, आंतरिक शुद्धी होण्याकरता आपल्याला साधना नामस्मरण जे काय आपल्याला सद्गुरू देत असतात. म्हणजे थोडक्यात तो विषय झाला परमार्थिक. मग ज्यावेळेला आपण साधना करायला लागतो, आंतरिक अवस्था आपली शुद्ध व्हायला लागते, त्यावेळेला प्रपंचातलं जे सुख म्हणून आहे ते अनुभवण्याचं माध्यम देहाच्या ठिकाणी विकसित व्हायला लागतं. अनुभव आपण सुखाचा कुठून घेतो? मनातून, विचारातून, ज्याला आपण माइंड म्हणतो. एखादी गोष्ट मला आनंद मिळाला, आज खूप मला बरं वाटलं, खूप समाधान झालं, मनाशी संबंध म्हणजे तो मनाशी संबंधित आहे. परमार्थ केल्याशिवाय प्रपंचातलं सुखच अनुभवता येणार नाही. कारण या देह माध्यमानेच आपण जे काही सुख आहे त्याचा अनुभव घेत असतो. परंतु देह माध्यमामध्ये जर काही कमतरता असेल, देह माध्यम सुखी नसेल तर प्रपंचातलं कुठलंही सुख आपल्याला समाधान देऊ शकत नाही. प्रपंचातली जी काही वेगवेगळे जे आपण काय म्हणतो वेगवेगळे विषय आहेत त्या विषयामध्ये सुख आहे का? आपल्याला वाटतं त्या विषयामध्ये सुख असेल की एखादी वस्तू मी घ्यायला गेलो, ती वस्तू मी विकत घेतली की मी सुखी होईन वाटतं. त्याच्यात सुख आहे का? कशात सुख आहे? त्या वस्तूत सुख नाही आहे. ती वस्तू अनुभवायचं माध्यम देह आहे. मग हा देह जर का सुखी झाला तर त्या वस्तूतलं सुख अनुभवता येईल. जसं आता मला डोळे आहेत म्हणून मी समोरची वस्तू बघू शकतोय, डोळेच नसते तर बघू शकलो नसतो. काय तुम्ही सोन्याची वस्तू ठेवा किंवा दगड ठेवा, माती ठेवा, काही मी बघू शकलो नसतो. तसं सुख म्हणून जे काय ह्या देहाच्या ठिकाणी निर्माण व्हावं लागतं तर समोरची वस्तू आपल्याला सुख देऊ शकते. किती सुंदर हे एक्सप्लेनेशन आहे. हे ज्यावेळेला सद्गुरू म्हणाले की ज्यावेळेला सगळ्यांना कळेल त्यावेळेला आपल्याला परमार्थाची किती गरज आहे नितांत हे लक्षात येईल. परंतु आपण अशा दृष्टीनं बघत नाही. आपण म्हणतो परमार्थ ते काय करायचं, ते काय रिटायरमेंट झाल्यानंतर तो विषय आपल्याला आत्ता काय संबंध नाही, असं नाही आहे. ते आपल्या आंतरिक अवस्था आपल्याला माहिती नाही, आपले किती जन्म झालेले आहेत, किती जन्माचा हा प्रवास आहे, आतमध्ये किती दोष आहेत माहिती नाही आहे. त्यामुळे पंचतत्वात्मक ह्या देहाचं संतुलन आपल्याला परमार्थामध्ये साध्य होतं.
आपल्याला कोश सांगितलेले आहेत, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश. ह्या कोशांमध्ये दोष आहेत. त्या दोषाचं जर का निर्मूलन झालं तर आपल्याला प्रपंचामधलं सुख हे अनुभवता येणार आहे. पण तेच दूषित असेल तर म्हणजे थोडक्यात काय, आता मी चष्मा घातलेला, चष्म्यावर जर का राड असेल तर मला नीट दिसणार नाही आहे समोरचा. तुम्ही म्हणाल सगळं छान दिसतंय की, मी म्हणणार दिसत नाहीये, कारण माझ्याच चष्म्यावर जर का धूळ असेल, राड बसले असेल तर मला कसं दिसणार आहे. एक्झॅक्टली तसंच हा देह जर का विकसित नसेल, ह्या देहामध्ये जर का दोष असतील तर प्रपंचातली कुठलीही सुख, स्वच्छ मन पाहिजे असं म्हणायचं होतं. हा, स्वच्छ मन केव्हा होईल, मन स्वच्छ असेल तर समोर सगळं छान दिसेल. प्रपंचातले जे काय विषय आहेत त्या विषयातलं समाधान, त्याच्यातलं सुख आणि त्याच्यातलं समाधान हे देहाशी निगडीत आहे. देह जर का सुखी असेल तर त्या वस्तू विषयातलं समाधान हे प्राप्त करता येईल, आपला आनंद मिळेल. हा, मग एखादी गोष्ट मिळाल्याचा मला खूप आनंद झाला, पण खूप आनंद होण्याकरता आनंद नावाची अवस्था आतमध्ये पाहिजे ना. थोडक्यात काय, प्रपंचातलं सुख, शांती, समाधान ही अवस्था आंतरिक आहे, बाहेर नाही आहे. म्हणून आपले सगळे साधू संत सांगतात की तुम्ही सगळं बाहेर हुडकताय, ते बाहेर नसून ते आत आहे. ते जर का आत जेवढं जागृत होईल तेवढं बाहेरची कमी गरज लागेल आपल्याला. कसं आपण आता सगळं प्रपंचावर अवलंबून ठेवलेलं आपलं सुख, तुम्ही माझं कौतुक केलं पाहिजे, तुम्ही मला काहीतरी द्यायला पाहिजे, समोरच्याने हे म्हणजे जगात काहीतरी वेगळ्या ठिकाणी मी सुख हुडकतो, लोक काय म्हणतात, हा, त्याच्यावर माझं सगळं अवलंबून झालेलं आहे. प्रत्यक्षात आंतरिक अवस्थेमध्ये आत्मा म्हणून जो आहे तो सच्चित आनंद, म्हणजे तो आनंद स्वरूपच आहे, पण त्याचे दरवाजेच उघडलेले नाही आहेत. त्यामुळे मला सगळं बाहेर हुडकावं लागतंय. म्हणजे थोडक्यात काय, परमार्थाची जोडच नाही आहे प्रपंचाला. त्यामुळे प्रपंचात मला किती काय मिळालं तरी सुद्धा ठीक आहे म्हणतो. म्हणजे असं सुख एकदम खरं म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये सुख हे दडलेलंच असतं, कारण ते ईश्वराचीच कृपा आहे, ती परमेश्वराने जर का सृष्टीची रचना केली आहे तर सगळ्यामध्ये समाधान, आनंद आहेच आहे. कारण ते अनुभवणं, आपण समाधान कुठल्या माध्यमाने अनुभवतो, देह माध्यमामध्ये प्रधान काय आहे, आत्मा आहे. देहाच्या ठिकाणी प्रधान तत्व आत्माच आहे आणि तो आत्मा सच्चिदानंद अवस्थेमध्ये आहे. मग खरं म्हणजे आनंद सगळीकडेच आहे, परंतु तो अनुभवता येत नाही. म्हणून प्रपंचाला परमार्थाची गरज आहे असं सांगितलंय. ठीक. आता पुढचा प्रश्न वाचतो मी. कुटुंबात वैचारिक मतभेद का असतात, ते कसे दूर करायचे? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, ज्वलंत प्रश्न आहे अगदी. की वैचारिक मतभेद कुटुंबामध्ये हे म्हणजे अगदी कॉमन आहे. ऑलमोस्ट सगळ्यांच्या घरात काही ना काहीतरी वैचारिक मतभेद दोन माणसं असली की त्याच्यात मतभेद असणं हे स्वाभाविक आहे. मग आता त्याच्यात आपल्याला काहीतरी आपण ऍडजस्टमेंट करून राहायचं असतं. तर ह्याच्याकरता बऱ्याच गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. खरं म्हणजे त्याला वेळ खूप लागेल, परंतु थोडक्यात सांगायचा प्रयत्न करतो. की काय असतं ना, प्रत्येक कुटुंबामध्ये जन्माला येणारी व्यक्ती, आपण ह्याच्या अगोदर समजून घेतलं की ऋणानुबंध म्हणून जो काही आहे तो ऋणानुबंधाची फेड करण्याकरता आलेली असते. आपण दोघं एकमेकांच्या जीवनात येणं ह्याच्या मागं काहीतरी ऋणानुबंध आहेच. नाहीतर मी कुठेतरी जम्मू काश्मीरला जन्माला आलो असतो किंवा कन्याकुमारीत जन्माला आलो असतो. इथं जन्माला यायचं कारण काय आहे, आणि आपल्या अवतीभोवती म्हणजे आमच्या घरातले कुटुंबातले सदस्य, शेजार पाजार, मित्र परिवार, हे सगळं काहीतरी ऋणानुबंध असल्याखेरीज आपल्या अवतीभोवती येतच नाहीत. मग आता जे आलेत ते काही सरळ आहेत, काही वाकडे आहेत. मग ते जे सरळ आहेत त्यांना मला वाटतं की खूप चांगले आहेत बरं का, आमचे शेजारचे खूप चांगले आहेत, आम्हाला खूप मदत करतात, खूप चांगले आहेत बोलायला, आपणच त्यांचं कौतुक करत असतो. परंतु एखादी व्यक्ती ऋणानुबंध वाकडा असतो, ते अजिबात पटतच नाही म्हणतो आपण. पण मग अशा वेळेला हे सगळं सोडवून घ्यायचं आहे आपल्याला. जे काही असू दे त्याच्यातून सोडवणूक करून घ्यायची. ती जर का सोडवणूक करून घेतली नाही तर मग पुढला जन्म हे अटळ आहे असं सांगितलं सद्गुरू. म्हणजे नेमकं काय करायचं? म्हणजे हा विषय समजून घ्यायचा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय करायचं, म्हणजे आपण काही वेगळं काही करायचं नाहीये. हा विषय जसं समजायला लागेल आपल्याला की अरे हे सगळं जीवन म्हणजे काय आहे, म्हणजे थोडक्यात जीवनाबद्दलचं ज्ञान. मग आपल्या जीवनात येणारे अवतीभोवतीचे किंवा आपलीच अपत्य असतील, आपलेच आई वडील असतील, इथपासून सगळे जे ऋणानुबंध म्हणूनच आहेत. प्रत्येक जीव हा स्वतंत्र आहे. मनुष्य जाताना जन्माला एकटाच येतो आणि मरताना एकटाच मरतो, हे आपल्याला माहिती असतं. परंतु ज्याच्या पोटी जन्माला येतो, ज्याच्या पोटी अपत्य येतात, ती सगळे त्यांचे ऋणानुबंध म्हणून असतात. मग आता त्यांच्याशी काही चांगला असेल, काही खराब असेल, मग तो नीटनेटका करायचा आहे. हे खरं म्हणजे अगदी बाल्यावस्थेतच शिकवलं गेलं पाहिजे. पूर्वीच्या काळी ज्या वेळेला गुरुग्रही जाऊन शिक्षण दिलं जायचं, तिथं सगळे हे विषय आणि त्याच्याकरता लहान मुलांच्यावर संस्कार, स्तोत्रपठण वगैरे ह्या ज्या सगळ्या गोष्टी होत्या त्या ऋणातून मुक्त होण्याकरताच होत्या. त्यामुळे नकळतपणे मान्य करण्याची प्रवृत्ती वाढायची त्यावेळेला, आणि ती आत्ता पण आपण वाढवू शकतो. फक्त ह्या सगळ्या विषयाचं आपल्याला ज्ञान व्हायला पाहिजे.
की हे काय आहे, कारण आपल्याला एक ना एक दिवस आपल्याला देहत्याग करावा लागणार आहे. मग जे काही आपल्या वाट्याला आलेलं आहे ते सगळं संपवलं नाही तर काय होईल जर काही आपल्याला कळालं. जसं आपण म्हणतो ना की एखाद्या स्टेशनवर आपण गेलो, आपली गाडी चुकली, मग आता पुढली गाडी असतोपर्यंत मी अजिबात थांबणार नाही असं म्हणून चालतं का? आपल्याला जायचंच आहे म्हटलं आपण मुकाट्याने थांबतो. म्हणजे एखादी पहिली लोकल गेल्यानंतर आपण दुसरी लोकल लगेच पुढं आहे 10 मिनिटांनी, 10 मिनिटं मी काय थांबणार नाही असं म्हणून काय आपण निघून जात नाही. आपल्याला थांबावंच लागतं. म्हणजे ते कसं आपण मान्य करतो की नाही. किंवा जसं आपण हॉटेलला जेवायला जातो, आपण माहिती आहे की हॉटेलमध्ये आता शनिवार रविवारी गर्दी असते, बाहेर वेटिंगला उभा राहा म्हणतात. मग तिथं आपण मी काय उभा राहणार आहे मग निघून जात नाही, कारण सगळेच फुल असतात. आपण मुकाट्याने उभारतो बाहेर. किंवा आता ऑर्डर दिल्यानंतर वेटरने आणून देस तोपर्यंत आपल्याला बसावं लागतं. म्हणजे थोडक्यात काय, सहनशक्ती, मान्य करणं, जे काय ना प्राप्त परिस्थिती मान्य, ओके, मान्य करण्याव्यतिरिक्त आपण काही करू शकत नाही. पण जर का हे आपल्याला समजलं मान्य करण्याशिवाय पर्याय नाही आणि मान्य केलं तरच सुटका आहे, तर मग प्रपंचातले जे काही मतभिन्नता आहे ना ती नकळतपणे संपुष्टात येईल. सद्गुरू म्हणतात की साधना ही याच्याकरताच असते की आंतरिक अवस्था जसजशी विकसित होत जाईल तसतशी समाधान ही प्रवृत्ती निर्माण होते. आणि मग समजून घेणं, प्रत्येकाला समोरच्या व्यक्तीला समजून घेणं हे नकळतपणे व्हायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्ञान. आपल्याला हा विषय समजायला लागले ना की काय होणार आहे. समजा मी एखादी गोष्ट मान्य नाही केली तर काय होणार आहे, काही नाही होणार आहे. तो ऋणानुबंध संपोचतोपर्यंत तो पुन्हा पाठीशी लागणार आहे. कारण परमेश्वराच्या निसर्गाचा तो नियमच आहे. त्या ऋणातून मुक्त झाल्याखेरीज आपल्याला पुढली अवस्था काही प्राप्त होणार नाही आहे. मग परमेश्वर म्हणतो ठीक आहे, तू मानू नकोस, काय फरक पडणार नाही, पुन्हा ये जन्माला. ती प्रकृती म्हणते ठीक आहे, वेलकम, पुन्हा जन्माला ये. प्रकृती कायमस्वरूपी कितीदा जन्माला आलं तरी सुद्धा ती काही कंटाळत नाही. प्रकृती म्हणते 1000 वेळेला जन्माला, पण त्यात भोग आहे ते सगळे तूच भोगणार आहेस. मग आपण जर का आपल्याला या सगळ्यातून सुटका करून घ्यायची असेल तर मग आपण हे सगळं समजून घेऊन त्याच्यातून अलगदपणे त्या परमेश्वराला शरण जाऊन, सद्गुरूंना शरण जाऊन त्यांनी सांगितलेली साधना नीट करून आपण या सगळ्या गोष्टीतून सुटका करून घेऊ शकतो. परंतु हे काय आहे हे समजायला पाहिजे. त्याच्याकरता हे सांगण्याचा सगळा खटाटोप त्याच्याकरताच आहे की आपल्याला हे सगळं चांगलंच आहे खरं, म्हणजे फक्त आपल्याकडे अज्ञान आहे, आपल्याला माहिती नाही आहे. म्हणून आपण मग लगेच एखादे कोणते कार्य म्हटलं की आपण लगेच काबे म्हणायला जातो. असं आहे. ही प्रवृत्ती आहे माणसाची. प्रवृत्ती आहे आणि ती नकळतपणे डेव्हलप होती. जर का समजावून नीट सांगितलं गेलं तर मग आपण ठीक आहे बाबा बरं म्हणतो, काय असेल ते असेल, चालेल, मान्य करतो. म्हणजे मान्य करण्याची प्रवृत्ती वाढवणं की मग प्रपंचातले डिफरन्स, सहनशीलता वाढवणं, सहनशक्ती वाढवणं थोडक्यात. आणि काय म्हणतात की प्रपंचामध्ये मतभेद एकासारखं एक नाही आहे. निसर्गामध्ये सगळ्यामध्ये भिन्नताच आहे. त्यामुळे हा जो देह आहे, हा देह म्हणजे काय निसर्गच आहे ना, प्रकृतीच आहे. आपण म्हणतो ना आजारी पडलं की प्रकृती कशी आहे म्हणून विचारतो ना आपण एकमेकांना, कशी आहे प्रकृती. म्हणजे काय, ही जी प्रकृती आहे त्याच्यात काहीतरी कमी अधिकपणा झालेला आहे आणि तो भिन्नता ही असणारच आहे. म्हणून ते एक सारख्या गोळ्या सगळ्यांना चालत नाही. आता तुम्ही पण आयुर्वेदाचा अभ्यास केलेला आहे, एकच गोळी सगळ्यांना चालते का, नाही चालत. त्याच्या प्रकृतीप्रमाणे तुम्ही वेगळी देता गोळी, असं आहे. त्याच्या मागचं कारण हेच आहे की प्रकृती भिन्नच आहे. म्हणजे थोडक्यात काय, विचार भिन्नता ही स्वाभाविक आहे, ती आपल्याला मान्य करायला पाहिजे की हा ठीक आहे वेगळा. काहीतरी आता माझाच मुलगा लहानपणी एका पद्धतीने वागत होता, आता वेगळंच त्याचे विचार झालेत. असं कसे काय झाले, ते लहानपणी होते तसेच असायला पाहिजेत, असं कसं चालेल. आता त्याची वाढ झाल्यावर त्याचे विचार नैसर्गिकरित्या बदलणार आहेत. मग ते बदलणार आहेत हे जर का मी मान्य केलं तर मी समाधानी शांत राहू शकतो. अदरवाईज मग मी नाही, मला चालणार नाही, मग क्लॅशेस वाढत जातात. मग त्याचा त्रास आपल्यालाच होतो, समोरच्या व्यक्तीला होत नाही, आपल्याला होत असतो. जो तक्रार करतो त्याला त्रास होत असतो. आधी गोष्ट आहे. बघा आता पुढचा प्रश्न आहे, अहंकार कमी कसा करायचा. अहंकार हाच तर आहे जन्माला यायचं कारण आहे ते अहंकार. खरं म्हणे कसा आता वेदांत उपनिषदाचा अभ्यास चालू आहे आणि त्याचे थोडे आपण विषय घेतले होते. खरं म्हणजे परब्रह्म ही जी अवस्था आहे ती एकच आहे. म्हणजे एकातूनच अनेक अशा प्रकारे ह्या विश्वाची निर्मिती झालेली आहे. परंतु जे काही सेपरेशन जे झालेलं आहे ना ते इंडिव्हिज्युअल एक नकळतपणे अहंकार रूप धारण करतं. खरं म्हणजे आतला आपल्याला माहिती आहे, आपण समजून घेतलं की आत्मा एकच आहे. तुमचाही तोच आहे, माझाही तोच आहे, प्रत्येकाचा तोच आहे. अहंकार ह्या शब्दात अहम म्हणजे मी, आणि स्वतंत्र एक आयडेंटिटी माझी वेगळी वाटणं. बघा मी वेगळा आहे म्हणतो, तुमच्यापेक्षा मी वेगळा, तुम्ही म्हणा मी वेगळा आणि मी वेगळा. हा वेगळे पण आत्म्याच्या दृष्टीने आहे का, आत्म्याच्या दृष्टीने एकच आहे. आत्म्याच्या दृष्टीने एकच आहे, परंतु इंडिव्हिज्युअल देह स्वतंत्र अहंकार अहम म्हणतो
तिथं त्याला काय म्हटलेलं आहे, सांख्य योगामध्ये त्याचं विश्लेषण एक वेगळ्या पद्धतीने केलेलं आहे की प्राकृतिक अहंकार म्हटले त्याला. प्राकृतिक शरीर ना. हां, प्राकृतिक अहंकार म्हणजे कसा, पुरुष ह्या अवस्थेतून म्हणजे ब्रह्म ह्या अवस्थेतून ह्या विश्वाची निर्मिती झाली. बरोबर आहे. म्हणजे पुरुष आणि प्रकृती ह्या दोन गोष्टी आहेत. तर प्रकृती ह्या पुरुष अवस्थेतूनच आलेली आहे. ती स्वतंत्र आल्यामुळे मी कोणीतरी वेगळा आहे, मी कोणीतरी वेगळे आहे असं म्हणतो नकळतपणे अहंकार त्याच्यामध्ये निर्माण झाला. तो माझ्या देहामध्ये असणारच आहे असं सांख्य योगामधलं थोडंसं विश्लेषण आहे. परंतु मग कसं होतं, अहंकार कमी करायचा आपल्याला. कमी करायचं म्हणजे काय, आपल्याला कुणाशी एकरूपत्व साधायचं आहे हे समजून घ्यायचं आहे. पुरुष ह्या अवस्थेशी आपल्याला एकरूप म्हणजे आपल्याच आत्म्याशी आपल्याला ऐक्यत्व साधायचं आहे. बरोबर आहे. मग त्यावेळेला काय करावं लागेल, मी कोणीतरी वेगळा आहे हे विसरावं लागेल. तर तो जो कोणी आहे ज्याला आपण आत्मा म्हणतो, ब्रह्म म्हणतो, पुरुष हे तत्व जे आहे ते आतमध्ये सूक्ष्म स्वरूपात आहे, त्याच्याशी आपल्याला म्हणजे समोरचा माणूस किंवा असं काय नाही, ते एक असं निर्गुण निराकारी तत्व आहे. ते सगळ्याच आपल्या आंतरिक अवस्थेमध्ये अस्तित्व म्हणून आहे. त्याला आपण ब्रह्म म्हणतो, आत्मा म्हणतो, चैतन्य म्हणतो. चैतन्य एकच आहे सगळीकडे. ते आपण आहोत हे समजून घ्यायचं. म्हणजे अहंकार नाही, अहंकार रूपी हा देह नाही. हा देह अज्ञानामुळे स्वतःला त्याच्यामध्ये अहंकार निर्माण झाला आहे. कारण त्याला स्वतंत्र विचार करायची क्षमता आहे. जशी तुमच्यात विचार करायची क्षमता आहे, माझ्यात विचार करायची क्षमता आहे. त्यामुळे मी म्हणतो बघा माझे विचार वेगळे आहेत, तुम्ही म्हणाल तुमचे वेगळे आहेत, माझं मन वेगळं आहे, माझ्या मनात असं आलं, तुमच्या मनात. त्यामुळे इंडिव्हिज्युअलिटी आली, स्वतंत्र. तुम्ही वेगळे, मी वेगळा. त्यामुळे प्रत्येकाच्यात माझ्यातला अहंकार वेगळा, तुमच्यातला अहंकार वेगळा, समोरच्या व्यक्तीचा अहंकार वेगळा. सगळ्यांचे अहंकार हे वैयक्तिकरित्या वेगळे होत जातात. प्रत्यक्षात ह्याचं कारण काय आहे तर आपले वेद उपनिषद काय सांगतात, ह्याच्या मागं फक्त अज्ञान आहे. मी कोण आहे हे मला न कळल्यामुळे अहंकार निर्माण होतोय. मी जर का ब्रह्म आहे, तुम्ही पण ब्रह्म आहे, म्हणजे आपल्या दोघांच्यात भिन्नत्व कुठनं आलं? भिन्नत्व असायचं कारणच नाही आहे. परंतु इथे इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी, बॉडी वेगळी आहे, थॉट्स वेगळे आहेत, माइंड वेगळं आहे, आपलं इमॅजिनेशन वेगळं आहे, म्हणून इंडिव्हिज्युअलिटी येते. त्यामुळे तिथं नकळतपणे अहंकार क्रिएट होतो. मग जेवढा आपण अहंकार कमी करू तेवढा आपण आपल्या मूळ तत्वाकडे आपण नकळतपणे जायला लागतो. शांती समाधानाकडे आपण हळूहळू जायला लागतो. आणि त्याचीच गरज आहे आणि तेच खरं अस्तित्व म्हणून आहे. हा देह कधीपर्यंत आहे, त्याला एक कालमर्यादा आहे देहाला. आणि ते पण कशाला आहे, आपलं कर्मच आहे. देह म्हणजे आपलं कर्म म्हटले. गतजन्मात अज्ञानाने जे काय आपण कर्म निर्माण केलं, ऋणानुबंध निर्माण केले, ते संपवण्याकरता देह प्राप्त झालेला आहे. परंतु बॅकग्राऊंड रियालिटी काय आहे, बॅकग्राऊंड रियालिटी आपण समजून घेतलं की तो सूक्ष्म देह आहे. आणि सूक्ष्म देहाच्याही बॅकग्राऊंड सगळ्याच्या मग कॉमन असलेले तत्व म्हणजे ते की जे आपण ज्याला आपण कॉन्शियसनेस अवेअरनेस म्हणतो, जे ब्रह्म चैतन्य म्हणतो, ते सगळ्यांचं कॉमन आहे आणि ते खरं अस्तित्व म्हणून आहे. तर ते आपण ते तत्व म्हणजेच आपण आहोत हे कळायला पाहिजे. आणि ते कळस तोपर्यंत म्हणे आपल्याला पुन्हा जन्म आहे. शंकराचार्याने उपनिषदात सांगितलंय की मी ब्रह्म आहे, म्हणजे प्रत्येकाला आपण स्वतंत्र आपण ब्रह्मस्वरूप आहोत हे जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत पुनर्जन्म आहे. मग आता तिथपर्यंत जायचं असेल तर पहिल्यांदा कशाचा त्याग करावा लागेल किंवा पहिल्यांदा काय समजून घ्यावं लागेल तर माझाच अहंकार मला समजून घ्यावा लागेल. मी स्वतःला वेगळा का समजतोय, स्वतःला वेगळा, तेच म्हणतो मी स्वतःला वेगळा का समजतोय. सगळीकडे जर का परमात्मा आहे तर तुमच्यात परमात्मा आहे, तिकडे समोर सगळे जे दिसतं सगळीकडे परमेश्वरच आहे, सगळीकडे ब्रह्मच आहे. ब्रह्म या अवस्थेतच या विश्वाची निर्मिती झालेली आहे. मग मी स्वतःला वेगळा का समजतोय, म्हणजे त्या अहंकाराला कुठेतरी आता शमवायला पाहिजे, त्याला शांत करायला पाहिजे. त्याच्याकरताच साधना असते. सद्गुरू येऊन सद्गुरूंचं कार्य खूप महत्त्वाचं असतं. आपल्याला काय वाटतं सद्गुरूने आम्ही एक नाम जप करतोय किंवा त्यांची काहीतरी साधना करतोय तेवढ्यापुरती ती नसते. ते म्हणतात की तू आंतरिक अवस्थेपर्यंत जावास अशी माझी इच्छा आहे की जेणेकरून आंतरिक अवस्थेमध्ये फक्त चैतन्य आहे, तिथं फक्त ब्रह्मस्वरूप आहे, तिथं काही तिथं भिन्न मुळी नाही, भिन्न नाहीच आहे, तिथं भिन्नत्वच नाही आहे, सगळं एकच आहे. हा एकामधूनच हे अनेक निर्माण झालेले आहेत. त्याच्यामध्ये म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं की अहंकार कमी करणं, तो अहंकारापासून मुक्त होणं किती महत्त्वाचं आहे. नाही तर तो अहंकार पुन्हा जन्माला यायला कारणीभूत ठरतो. कारण मी कोणीतरी वेगळा आहे, मला हे पाहिजे, माझं असं म्हणणं आहे, माझी अशी इच्छा आहे, माझी अशी कल्पना आहे, हे घेऊन मनुष्य काय होतं त्याला देह त्याग करावा लागतो. आणि ते जे म्हणणं आहे ते तसंच राहतं. म्हणजे त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक प्रश्न खूप महत्त्वाचा आहे की अहंकार कमी करायला करताच आपल्याला तो स्वतःला कसा करावा लागेल. त्याच्याकरताच असं सांगितलं मी, ओंकार साधना जी आहे त्या साधनेच्या माध्यमातून आंतरिक अवस्था विकसित व्हायला लागल्यानंतर प्रश्न पडायला लागतात की नक्की हे जीवन काय आहे, कशासाठी आहे, तो परमेश्वर कुठं आहे, नक्की सद्गुरू कुठं आहे, त्यांच्याशी मला एकरूप व्हायचं आहे. हे सगळं जे काही चाललेलं ह्याच्यात पुनरपी जननम पुनरपी मरण म्हणतो, ह्या संसार चक्र आता आपण अडकलोय हे कळायला लागतं.
आणि मग परम म्हणून जे काय आहे, परमशांती, परमतत्व, त्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचं आहे, ह्याची जाणीव व्हायला लागते. त्याच्याकरताच साधना असते. त्या साधनेच्या माध्यमातून त्या परमतत्वाशी मला आता जोडणं जाणं हे महत्त्वाचं आहे. त्याच्याकरताच मनुष्य जन्म आहे याची जाणीव व्हायला लागते. आणि मग साधनेच्या माध्यमातून नकळतपणे ती अवस्था आपण प्राप्त करून घेऊ शकतो. ठीक. पुढचा प्रश्न आहे, मृत्यूला सामोरे कसे जावे? खूप जणांचा प्रश्न असतो हा की मृत्यूला सामोरं कसं जायचं. मृत्यू आता अगदी समोर येऊन ठेपलेला आहे. आपण म्हणतो आता सामोरं जायचं म्हणजे खूप दडपण येतं. आता हे बोलणं सांगणं एवढं सोपं नाही येते. परंतु त्याच्यात परत मागं परंतु आहे. तो परंतु म्हणजे असा आहे की आपण जर का जिवंत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला, बारकावे सगळे समजून घेतले की नक्की हे काय आहे. जसं आता आपण एक उदाहरण म्हणू की जसं आता अंतराळवीर असतात. आता अंतराळात जाताना त्यांना काय काय परीक्षा द्यावी लागतात, कशी त्यांची टेस्ट असती. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध त्या रॉकेटमध्ये बसून जायचं, त्याचा वेग काय, सगळं विलक्षण असतं. आपण त्याचे काही सिनेमे म्हणा किंवा त्याचे काही आपण डॉक्युमेंटरीज बघितलं की लक्षात येतं त्याचं ट्रेनिंग किती अवघड असतं. परंतु त्यांना ते घेतात कारण त्यांना तिथं जायचं आहे. पण ती प्रयोगशाळा अंतराळामध्ये आहे, तिथं ते जातात, तिथं उतरतात, तिथं राहतात. तर आता आपल्याला माहिती आहे सुनीता विल्यम्स त्या आता अंतराळामध्ये बऱ्याच काळ त्या राहिल्या होत्या आणि भरपूर म्हणजे त्यांना किती ट्रेनिंग दिलं असेल. म्हणजे थोडक्यात काय तर त्यांनी परिपूर्ण अभ्यास केला होता म्हणून त्या तिथं जाऊ शकल्या आणि राहू शकल्या. तिथं ऑक्सिजन नाही आहे, गुरुत्वाकर्षण नाही आहे, तयारी करून म्हणजे थोडक्यात काय तयारी करून घेणं. मग आता अंतराळात जाताना जशी तयारी करून घेतली जाते किंवा दिली जाते तसंच मृत्यूबद्दलचं जर का आपण ज्ञान करून घेतलं जिवंत असताना तर मृत्यू ऍक्च्युअली सांगायचं म्हणजे ह्याच्या अगोदरचा आपण एक भाग घेतलेला आहे. नाही, मृत्यू अटळ म्हणतो पण तो कुणाचा, तो देहाचा. स्थूल देहाचा. आपला मृत्यू आहे का, तर आपण एक विषय घेतला होता की खरंच मृत्यू आहे का खरंच म्हणजे मृत्यू नाहीये. देहाला मृत्यू आहे, देहाचा त्याग करावाच लागणार आहे, तो क्रमप्राप्त आहे, तो निसर्गाधीन आहे, तो आपल्या अधीन नाही आहे. परंतु जीवन आणि जीवनात ज्ञान करून घेणं हे आपल्या अधीन आहे. जर का आपण समजून घेतलं की खरंच मी मरणार आहे का नक्की कोण जाणार आहे त्यावेळेला बाहेर, मरण म्हणजे नक्की काय, मग तसं जर का आपण ज्ञान करून घेतलं तर मग काय म्हणतो सुखांत म्हणतो, अंतही सुखी होऊ शकतो. फक्त मी तो नाही हे समजून घ्यायला पाहिजे त्याच्याकरता. म्हणून तर आपल्याला जसा तो पहिला प्रश्न होता परमार्थाची का गरज आहे, अत्यंत गरज आहे म्हणून मलाही ज्यावेळेला पहिल्यांदा काही माहिती नव्हतं त्यावेळेला काय गरज आहे म्हणजे असं एक लाईटली घेतलं गेलं. पण त्याच्यातलं डेप्थ ज्यावेळेला कळायला लागली की किती महत्त्वाचा विषय आहे, परमार्थात आपल्याला काय काय कळतं, तर या प्रश्नाचं सगळ्यात आधी आपल्याला उत्तर मिळतं की मृत्यूची भीती हा जो विषय आहे ना तो प्रत्येकाला अगदी म्हणजे आहेच, तो कॉमन आहे. आपण किती नाही म्हटलं तरी तो चुकत नाही. पण मग ते काय आहे नक्की, आपण जाणार कुठे, आणि त्यावेळेला आपल्याला हे सगळं सोडावं लागणार आहे. ही जी भीती आहे ना, तर भीती कशाची वाटते, तर आत्ता माझं हे जे घर सोडण्याची, सगळं माझं घर, माझं कुटुंब, माझा पैसा, माझा जे काय शेती असेल, मी आणि माझं अहंकार, तोच तो अहंकार, माझं मी, मग हे ते सगळं मला सोडावं लागणार आहे. अस्वस्थ होऊन जातो मनुष्य. आणि सोडावं लागणार आहे म्हणजे कसं सोडायचं. जसं आपण घरी एखादा मनुष्य आला आणि एखादी वस्तू घेऊन जायला लागला तर हे माझी वस्तू मी देणार नाही म्हणून आपण धरून ठेवतो, कुठेतरी काढून न्यायला लागला तर. पण आता आपल्याकडून सगळं काढून घेतलं जातंय. मग आपण म्हणून तयारी काय करायची, जसं तर म्हटलं त्या सुनीता विल्यम्सने कशी तयारी केली अंतराळात जाण्याकरता, तशी जर का आपण इथून देह सोडताना जर का समजून घेतलं माझं काय होतं, माझं काहीच नव्हतं, मी काय आणलं होतं, जन्माला येताना मी काय आणलं होतं, मला माहीत तरी होतं का मी अमुक अमुक घराण्यामध्ये जन्माला येणार आहे म्हणून. मी ज्यांच्या घरात जन्माला येतो त्यांचं आडनाव हे आहे, त्यांची आर्थिक परिस्थिती ही आहे, मी मोठं झाल्यावर अमुक अमुक डिग्री घेणार आहे, अमुक एवढा पगाराची नोकरी मिळणार आहे, काहीतरी माहिती होतं का, काही माहिती नव्हतं. म्हणजे थोडक्यात मी काय घेऊन आलो होतो, शून्य. मी काहीही घेऊन आलो नव्हतो, शून्यच आहे बस. मग जाताना सुद्धा मी काहीही घेऊन जाऊ शकणार नाहीये, माझ्या हातात काहीच नाहीये, माझ्या हातात काहीच नाहीये. मग हे जर का आपण समजून घेतलं मी काही घेऊन आलो नव्हतो. एकच सिनेमाला आपण एक काय म्हणतो एक्झिबिशन बघायला येतो, सिनेमा आहे बस, जास्त जास्ती वेळाचा मोठा सिनेमा आहे हा. सिनेमा कसा आपण तिकीट काढतो, जातो, बघतो, एन्जॉय करतो, वा वा म्हणतो, तिथले मोठमोठे बंगले, राजवाडे सगळे बघतो, काय मोठमोठ्या बड्या बड्या गाड्या बघतो.
आपलं काही नसतं त्याच्यामधले, पण फक्त आपण ते बघतो, एन्जॉय करतो आणि वा 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 म्हणतो आणि बाहेर येतो. तसं हे जे जग आहे हे फक्त आपल्याला अनुभव म्हणून दिलेलं आहे. कोणी दिलेलं आहे? निर्मिती कोणाची आहे? परमेश्वराची आहे. त्या परमेश्वराचे आभार मानायचे. मला छान सगळं जीवन हे बघायला मिळालं. किती व्हरायटी आहे, किती तऱ्हेचे पक्षी आहेत, किती प्राणी आहेत, किती झाडं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, किती माणसं आहेत, त्यांचे स्वभाव वेगळे आहेत, किती गोष्टी बघायला मिळाल्या मला जीवनामध्ये. किती छान आहे सगळं. बस थँक्यू म्हणायचं तर धन्यवाद. पण त्याच वेळेला हे म्हणत की हे माझं नाही, माझं काही नाही. हा, आणि मी किती माझं म्हटलं तर मी काय घेऊन जाऊ शकणार आहे का? नाही आहे. म्हणून हे आधी जर का आपण घट्ट ठेवलं, मी काही घेऊन आलो नव्हतो, जे काय होतं ते असताना होतं, आता नाही आहे. ठीक आहे, आता परमेश्वर जिथे घेऊन जाईल तिथेच जाईन. तुझ्याकरता सद्गुरू म्हणतात जिवंत असताना तुम्ही जीवनाविषयीचं ज्ञान करून जर का घेतलं तर मरण हे अतिशय सुलभ सहज आनंददायी होऊ शकतं. कारण हे सगळं आपलं हे सगळं नाटकच आहे पूर्णपणे. हां, मग म्हणून तर तो प्रपंच आहे ना त्याचा परमार्थ व्हायला पाहिजे. तर मग व्यवहार शांतीनं भरतो आणि मग सगळीकडे आनंदच आहे. सच्चिदानंद अवस्था ही आपलीच आहे. आतमध्ये तोच आहे, तोच अनुभव घेतोय, तोच निर्माण करतोय आणि तोच अनुभव घेतोय. मी नाहीसा व्हायला पाहिजे याच्यातनं. मी जर का मी म्हणजे अहंकार, तो जर का नाहीसा झाला तर ते सगळं तोच आहे, तोच सगळा निर्माता आहे, तोच आहे, सगळा सांभाळणार आहे तोच आहे. मोची बाराखळी आपल्यापासून गेली. हां, बस बस. तर आज आपण इथं थांबूया. धन्यवाद, धन्यवाद, नमस्कार.